आता एक महत्त्वाची बातमी आहे, सविस्तर पाहूयात। बातमी नाशिकमधून आहे। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे। दुतोंड्या मारुतीच्या कमरेला हे पाणी लागतंय। पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते, कारण गेल्या काही तासांपासून नाशिकच्या विविध भागामध्ये पाऊस बरसतोय। आजही अलर्ट देण्यात आलेला आहे। तर गोदावरी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे, त्यामुळे दुतोंड्या मारुतीच्या कमरेला पाणी लागलेलं आहे। पावसाचा जो अलर्ट देण्यात आलेला आहे, त्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाने काही सूचना सुद्धा जारी केल्यात। माहिती जाणून घ्यात, प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। प्रांजल, गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये, प्रशासनाने काय सूचना दिल्यात? ऋतुजा, आपण जर बघितलं तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली होती, मात्र त्यानंतर पाऊस हा गायब झालेला होता। मात्र गेल्या 2 दिवसापासून पुन्हा एकदा पावसाची संततधार ही नाशिकमध्ये सुरू आहे। नाशिकसह आपण जर बघितलं तर जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पाऊस हा चांगला कोसळतोय, आणि यामुळे धरण साठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचं बघायला मिळतंय। सध्या आपण जर बघितलं तर काल रात्रीपासून जो काही पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक धरणांमधून विसर्गाला सुरुवात करण्यात आली आहे। सध्या जर आपण बघितलं तर सकाळी 8 वाजता 7 धरणांमधून पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। त्यामध्ये जर बघितलं तर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून 3165 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा गोदापात्रात होतोय। त्यामुळे पुराची नाशिकच्या पुराची ओळख म्हणून ओळख असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्या वर पाणी हे आलेलं आहे। यामुळे नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पुढे नांदूरमध्येश्वर मध्यराला खरं तर दारणा आणि गोदावरी नदीचं पाणी हे मिसळत असतं। तिथे देखील 13,407 क्युसेकने पाण्याचा विसर्ग हा जायकवाडीकडे होतोय। त्यामुळे मराठवाड्याला देखील दिलासा मिळण्याची शक्यता आहे। एकंदरीतच जर बघितलं तर इतर देखील म्हणजे कादवा असेल, भावली, पुणेगाव, पालखेड या धरणामधून देखील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे। जर पावसाचा जोर कायम राहिला तर विसर्गामध्ये देखील वाढ ही केली जाईल। निश्चित। प्रांजल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।